नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उद्या आषाढ दीप अमावस्या. उपाशी राहिलं तरी चालेल, पण पितरांसाठी आपल्याला इथे एक दिवा लावायचा आहे, जेणेकरून पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. घरातील पितृदोष, नजरबाधा, इडापिडा दूर होईल. बघा, स्वामींच्या चरणी मी ही एकच प्रार्थना करते की तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा जाऊ. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, प्रत्येक घरामध्ये थोडा ना थोडा हा पितृदोष असतो. कुणाच्या घरामध्ये प्रखर पितृदोष होऊन असतो. त्यामुळे काय होतं तर त्या घरातील मुलांची प्रगती होत नाही त्यांना. कारण हा दिवस जो आहे ना, तो आपल्या पितरांना समर्पित आहे आणि पितरांचा आशीर्वादच असेल तर आपल्या घरात शांती, सुख, समाधान नांदते. तसेच आपण पितरांच्या आत्मशांतीसाठी आपण हा जो उपाय करणार आहोत, किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरात अनेक समस्या, अडचणी येत असतात. जसे की घराला हा पितृदोष लागलेला असेल, घरामध्ये कोणतेही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा पार होत नसतील, तर मग आपल्या घरात पितृदोष सतत आहे. तसेच घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील किंवा मुलं वाईट व्यसनींना जात असतात किंवा आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाची जी मुलं मुली असतात त्यांचा विवाह योग न जुळणे, तर सुद्धा हा पितृदोषाचीच कारणे आहेत. आता आपण भरपूर प्रयत्न करतो, कष्ट करतो, परंतु त्या प्रयत्नांना आणि कष्टाला यश मिळत नाही. आपल्या घराची किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे ती होत नाही, कारण पितृदोष असल्यामुळे ती होत नाही. म्हणून जर तुमच्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर त्यावर मी एक उपाय आहे जो मी सांगणार आहे, तो तुम्ही अवश्य करून पहा. तसेच जर तुम्हाला एखाद्या शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल, बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या आजूबाजूला असे जळकवरतीचे लोक असतात, ते आपल्यासमोर गोड बोलतात आणि परंतु आपल्या मनात त्याच्याविषयी वाईट भावना असते. ते वाईट विचार करत असतात. आपल्या वाईट कसं होईल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात, किंवा सतत ते वागण्यातून आपल्याला एक नजरबाधा आहे ती सुद्धा होत असते. जेव्हा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर दोष लागतो तेव्हा आपल्या प्रगतीमध्ये अडचणी येत असते, अडथळा येत असते. म्हणून जर असा शत्रूंचा त्रास तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुमच्या घराला तुम्हाला कोणाची नजरबाधा लागलेली असेल तर हा उपाय जो आहे तो आपल्याला नक्की करायचा आहे. तो जर तुम्ही अवश्य करा. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा लागणार आहे. तो कणकेचा दिवा तुम्हाला असतो ना, तो घ्यायचा आहे. तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. अगदी सोन्या चांदीपेक्षाही कणकेच्या दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि पितरांसाठी जेव्हा आपण कणकेचा दिवा घेत असतो तेव्हा उपाय करायला घेत असतो, तेव्हा पितरांसाठी जेव्हा आपण दिवा लावत असतो तो कणकेचाच दिवा असावा. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल की बघा, कणकेचा दिवा पेटताना थोडं गव्हाचं कणिक मळायचं आहे. त्यामध्ये कणिक मळून घ्यायचं आहे. कणकेचं तुम्हाला दिवा बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं हळद, घट्टसर थोडं दिवे म्हणजे दिवा जसा तयार होईल असं त्या पद्धतीने तुम्हाला ते मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक छान दिवा करून घ्यायचा आहे. आणि त्याला उकडायची गरज नाही, फक्त कणकेचे दिवे तयार करायचे आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. आणि मोहरीचे तेल जे असतं ना, ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे कोणतं तेल वापरत आहात ते तेल घातलं तरीही चालतं. जे तुम्ही नेहमी देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी वापरता ते सुद्धा तुम्ही घातलं तरीही चालतं. बघा, या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. अगदी चिमूटभर, किंवा काळी मोहरी असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकलं तरीही चालतं. यानंतर काय करायचं आहे तर थोडे काळे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे. 2-3 काळे तीळ जे असतात ना, तर ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. नंतर 2 प्लेट घ्यायचे आहेत आणि प्रत्येक प्लेटामध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. आता 2 प्लेटमध्ये थोडे तांदूळ घ्या. तर दोन्ही प्लेटमध्ये हे 2 दिवे ठेवा आणि आपल्याला हे ठेवायचे आहे. यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला काय घ्यायचं आहे तर 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि 1 धूप घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला घरामध्ये जी दक्षिण दिशा असते ना, त्या दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यापाशी आपल्याला 1 ग्लास भरून पाणी सुद्धा ठेवायचं आहे आणि तिथे हे धूप, दीप, अगरबत्ती सुद्धा लावायची आहे. दक्षिण दिशा जी आपल्या पितरांसाठी दिशा मानली जाते आहे. या दिवशी आपण आपले पित्र असतात ना, ते पृथ्वीवरती येत असतात. ती त्यांची दिशा असल्यामुळे तिथे हा दिवा लावल्याने पित्र जे आहे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आता आपल्या कुटुंबाला सुखी, समृद्धी, सुखी, समाधानी संसाराचे आशीर्वाद हे आपल्याला पित्रच देत असतात. त्यामुळे दक्षिण दिशेला हा जो दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे. आता हा दिवा लावला की दोन्ही हात जोडून त्याची आठवण काढून आपल्याला नामस्मरण करायचं आहे, किंवा ओम पित्र देवताय नमः हा मंत्र सुद्धा आपण म्हटला तरीही चालतं. बघा, काही चुकलं वगैरे असेल तर सुद्धा तुम्हाला क्षमा याचना करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद
असाच तुमचा आशीर्वाद सदैव असाच आमच्यावरती राहू दे असं त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि एक गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये जर पितृदोष लागलेला असेल किंवा अशा वेळी जर तुम्ही कितीही व्रत वैकल्य केली तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण उपवास पूजा केली तरी त्याचे देवांची सेवा पारायण केले तरी त्याचा शून्य हे फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून आपल्यावरती पूर्वज जर प्रसन्न असतील तरच त्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त मिळत असते किंवा मिळत असतं. सर्वप्रथम आपल्या पितरांची पूजा करायची, मगच देवी देवतांची पूजा करावी असं सांगितलं जातं. म्हणून आषाढ महिन्याला आपल्याला या ठिकाणी एक दिवा जो लावाय तो आवश्यक लावायचा आहे. आता दिवा लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तो तेवत राहायला पाहिजे, याची विशेष काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे. हा दिवा 6 नंतर लगेच लावण्याची जास्तीत जास्त प्रयत्न करा, जेणेकरून जास्त वेळ तो दिवा राहील आणि आपल्या घरामध्ये तेवत राहील किंवा प्रज्वलित राहील. तुम्ही बाल्कनीमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून सुद्धा हा दिवा लावला तरीही चालतं. दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे. जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो, जेव्हा आपली उजवी साईड येते तेव्हा तिथे तुम्हाला हा दिवा जो लावायचा आहे तर आपल्या प्रज्वलित करायचा आहे. तिथे सुद्धा आपल्याला एक ग्लास भरून सुद्धा पाणी ठेवायचं आहे. कारण बघा, पूर्वज असे असतात ना जे तिथे येऊन थांबलेले असतात, ते आपल्या उंबरठ्याच्या आत येत नाही तर तिथूनच आपल्याकडे बघत असतात, आपली वाट पाहत असतात. आणि तुम्ही इथे हा दिवा लावला तेव्हा तुमच्या अमावस्येच्या दिवशी रात्री जेव्हा ते पृथ्वीवरून पितृलोकामध्ये जातात तेव्हा त्यांच्या वाटेस अंधार हा दिसत नसतो, नाहीसा होत असतो. आपण हा दिवा तिथे लावत असतो. म्हणून संध्याकाळी सुद्धा तिथे तुम्हाला एक दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी आवश्यक लावायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 दिवे जे आहेत ते आवश्यक आपल्याला आषाढ अधिक अमावस्येच्या दिवशी हे लावायचे आहे. तर दिव्यांची अमावस्या आहे आणि खास करून आपल्या पितरांसाठी हे जे दिवे आहेत ते आपल्याला इथे लावायचे आहेत आणि नक्कीच लावा. त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो ना, तिथे पिण्याचा जो माठ आहे तिथे सुद्धा आपल्याला पितरांचा जो वास असतो, म्हणून आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो तिथे सुद्धा तुम्हाला एक जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे. शक्य होत असेल तर लावा. तसेच पितरांच्या नावाने तुम्हाला तिथे लावायचा आहे. घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाखाली सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. वृक्षासुद्धा आपल्या पितरांचा वास असतो आणि तिथे सुद्धा हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत ना त्या दूर होत असतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली जर दिवा लावल्याने प्रखर पितृदोष, नजरबाधा, इडापिडा, दारिद्र्यता जी असते ती दूर होऊन आपल्या घराची, मुलाची, पतीची प्रगती भरभरून होत असते. तसेच तुम्ही आता आपण घरामध्ये जे कणकेचे दिवे लावलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी काय करायचं, ते उचलून घ्यायचे आहेत आणि तिथे तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला ते दिवे ठेवायचे आहेत. आणि तांदूळ सुद्धा तिथेच टाकायचे आहेत. पक्षी असेल तर, मुंगी असतील तर ते खाऊन टाकतात आणि ते अन्न असतात ना ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतं. म्हणून या कणकेचे दिवे जे आहेत ना ते पितरांसाठी लावले जातात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.